श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय। ओम ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते पदकमलं करुणानिलये वरिवस्यते योऽनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयाय सकथन्न भवे तव पदमेव परं पदमित्यनुशीलयतु मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रातः पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अथ धूपः वनस्पतिर्सोदभूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाघ्रापयामि साज्यञ्जवर्ज संयुक्तं वह्निनायोचितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि दीपानान्तरेण उपहारनैवेद्यं निवेदयामि चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रान् सम्प्रोक्ष्य धेनुमधुराम् अमृते कृत्य ग्रासमधुरां प्रादर्शयेत् सतयन्तवरतेन परखिञ्चामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। मध्ये पाणेयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वरतनार्थे चन्दनं समर्पयामि सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि तथा च मङ्गलारार्तिक्य दीपं दर्शयामि। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबार मावर बाबार मावर साई बाबार मावर शुद्ध भक्ति चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो याहो अवघे जण करो बाबा श्री वंदन साई से वंदन करो बाबा से वंदन गणु म्हणे बाबा साई धाव पाव माझे आये पाव माझे आये धाव पाव माझे आये। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय।
ॐ गणपतये नमः. ॐ श्री साईनाथाय नमः. हरिभक्तपरायण दासगणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते. तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्वशास्त्रास, मंगलरूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा. तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया. कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार, करीती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा. हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी. ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरण वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादि सकल संता, तेवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा. अर्धांगीती ज्याची उमा, तो कामारी तूच की. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर. तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू. तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्ता स्वर्धुनी. तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय. जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य. ते तुम्हीच आहा दयाघन, विश्व हा विलास तुमचाची. आपण जन्मरहित, मृत्युहीना आपणा प्रत. तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता. जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य. दोहोपासून अलिप्त आपण, मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान. झरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची. लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला. का की जल खाचेला, देत नव्हते महत्व मुळी. खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी. नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तोयाचा. म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन. अज्ञान नगाच्या कंदना, करण्या भावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत. जेणे करून जगतात, ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे ना उचित. का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची. मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे. अवतरणे भूवरी होता त्याचे.
भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता. संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले त्याने पदगुण स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडाप्रत संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी, त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर, हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा. ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर, शबरी अंगद वायुकुमर, विदूर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी. ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत, आपण पूर आलात साईनाथा निश्चये. म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदन, महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही. मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका. लोहा अंगीचे दोष मनन आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी. माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका, आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते, हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये. तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतीमूर्ती आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञान सिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्राम, प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंदर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेख नाथ तू. तूच बोधला सांवता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते.
कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी, योग्य वाटेल निश्चयेसी, ते ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपुले वसती असती कान, फात्याच्या तऱ्हा पाहून यवन तैसी अग्नीची उपासना, पाहुनी आपुली दयाघन, निश्चय होत आमुच्या मन, की आपण हिंदू म्हणूनी. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परी जिज्ञासू भाविक, त्यान वाटे महत्वयांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती, आहात आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तु जी का सत, तीच तुम्ही साक्षात, तर्कातीत साचकी. तर्कवितर्कांचे घोडे, चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे, शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला, मौन नये धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला, साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली, देवाहून आगळी, अजादुजास नाही मुळी, स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपू रावणाला, देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला, प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी, गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करूनी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला, वर्णन करावे कोठवरी. संत सूर्य नारायण, कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण, कौमुदी ती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ, कृपा त्यांची परिमळ, संत इक्षु रसाळ, रसनव्हाळी तत्कृपा. संत सुष्ट दुष्टांप्रती, समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती, अलोट त्यांची वसतसे. गोदावरी जलात, मळकट तेच धुवाया येत, निर्मळ ते संदुकीत, राहे लांब गोदे पासुनी. जे संदुकी मध्ये बसले, तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले, गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ, गोदा तुम्ही निष्ठा घाट, जीवात्मे हेच पट, षडविकार मळत्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन, हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळाते घालवून, पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी, मळत आहो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी, संत दर्शन घेण्यास्तव. गौतमी माझी विपुल नीर, आणि धुणे मळकट घाटावर, तैसेच पडल्या साचार, त्याचे हीनत्व गोदेसी. तुम्ही सघन शीत तरुवर, आम्ही पांथस्थ साचार, तापत्रयाचा हा प्रखर, तापलासे चंडांशू. त्याच्या तापापासून सदया, करा रक्षण गुरुराया, सत्कृपेची शीतळ छाया, आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून, जरी लागते वरून ऊन, तरी त्या तरू लागून, छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही, जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशायी, सखा लागला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने बिभीषण, साधलासे रामराण, संतांमुळेच मोठेपणा, लागला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदांसी, न होय ऐशा ब्रह्मासी, सगुण करवून भूमीसी, लाजविले संतांनीच. दामाजीने बनविला महार, वैकुंठपती रुक्मिणीवर, चोखोबाने उचलण्या ढोर, राबविले त्या जगदात्मया.
संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन मही ठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजन तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशना जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती
जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य
सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार. दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. फळली जयांची पुण्ये अगाधे. तयासीच साई दर्शन लाधे. त्रिविध ताप तयान बाधे. साधन साधे परमार्था. कृपा कराजी श्रोते जन. क्षणैक करोनि निज गुरु चिंतन. कथेसी करा सादर मन. द्या अवधान मजकडे. आहात तुम्ही ठावे आम्हा. व्यर्थ परिश्रम का हे तुम्हा. ऐसे न म्हणा करा क्षमा. उपमा तुम्हा सागराची. भरला जरी अपरंपार. तरी न सरिते परतवी सागर. घन वर्षता सहस्रधार. तयासही थार देईतो. तैसे तुम्ही श्रोते सज्जन. तुम्हा माझी करावे मज्जन. इच्छा धरिली न करा तर्जन. दीनवर्जन बरवेना. येवो गंगेचे जल निर्मळ. अथवा गावीचा लेंड ओहोळ. सागरा पोटी दोहीसी स्थळ. संगमी खळमळ विरहित. म्हणून तुम्हा श्रोतिया चित्ता. संत कथा श्रवणी जे आस्था. तेची स्वये पावेल साफल्यता. कृपेने पाहता मजकडे. सबुरी आणि श्रद्धायुक्त. सादर सेविता हे कथामृत. आतुडेल भक्ती प्रेमयुक्त. श्रोते कृतकृत्य होतील. भक्ता सहज परम प्राप्ती. श्रोतया भक्ती आणि मुक्ती. भावार्थिया सौख्य शांती. निज विश्रांती सकळिका. गुरुमुखीच्या गोड कथा. ऐकता निरसेल भवभय व्यथा. होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता. स्वये निजात्मता प्रकटेल. ये अध्यायी निरूपण. प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थन. दर्शन देऊनी साई प्रसन्न. होती कैसेनी त्या परिसा. नुकतीच पाजूनी गेली बाहेरी. मागुतेनी आली जरी मार्जारी. तरी फिरोनी पोरे तिजवरी. धावती प्रेम भरी लुचावया. मग ते कंटाळुनी गुरगुरे. क्षणैक जरी दबती पोरे. आई निवांत बैसली पुरे. घालोनी भवरे लुचती. लुचता ढोसता प्रेम भरे. आई लागी पान्हा पाझरे. मग तीच पूर्वील गुरगुरणे विसरे. प्रीतीने पसरे क्षितीवरी. प्रेमोदये हरपे कंटाळा. चौपाई कवटाळी दृढ निज बाळा. वरचे वरी चाटी अवलीळा. काय तो सोहळा अलोलिक.
पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे जो जो मातेची ओटी विदारे तो तो अधिक प्रेमाचे झरे दुग्ध ओझरे बहुधारा जैसी त्या बाळांची अनन्य भक्ती मातेसी करी दुग्धोत्पत्ती तैसीच तुमची साई पदासक्ती द्रववील चित्ती साई ते एकदा हरिभक्तिपरायण गणुदासांचे सुश्राव्य कीर्तन कौपीनेश्वर सन्निधान ठाण्याचे जन करविती पडलिया शिष्टांचा आग्रह गणुदास करीती कथानुग्रह एका कवडीचाही परिग्रह किंवा दुराग्रह तेथे ना कीर्तना नलगे देणे कवडी तनु उघडी डोई न पगडी कासेसी साधीच पंचे जोडी अनिवार उडी श्रोत्यांची या पोशाखाची ही कथा मौज वाटेल श्रवण करिता अवधाराती स्वस्थ चित्ता पहा आश्चर्यता बाबांची एकदा गणुदासांची कथा शिर्डी ग्रामी होणे असता अंगरखा उपरणे फेटा माथा पोशाख समन्विता निघाले शिष्टाचारानुसारता आनंदे बाबास वंदू जाता वाहवा नवरदेवकी सजलासी आता बाबा वदता देखिले जातोसी कोठे ऐसा सजूनी बाबा पुसती तया लागुनी कीर्तन कराया जातो म्हणुनी दासगणूंनी कथियेले पुढे बाबा वदती तयास अंगरखा उपरणे फेटा कशास किमर्थ केलास इतुका प्रयास नलगती आपुल्यास ती काही काढकी ती मज समोर कशास अंगावर यांचा भार तमती तयांच्या अनुज्ञेनुसार तेथेच चरणावर ठेविली तैपासून उघडे सोज्वळ हाती चिपळी गळा माळ कीर्तन समयी सर्व काळ गणुदास हा वेळपर्यंत तराही जरी जनविरुद्ध तरी ती अत्यंत पाया शुद्ध की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध नारद प्रसिद्ध हा मार्ग ही नारदीय मूळ गादी येथूनची हरिदासांची मांदी बाह्य रंगाची न ज्या उपाधी अंतःशुद्धी ध्येय ज्या अधोभागची वस्त्राच्छादित चिपळ्या वीणा वाजवीत मुखी हरिनाम गर्जत ध्यान विश्रुत नारदाचे साई समर्थांचे कृपेने स्वये रचूनि संतांची आख्याने मोलावीण करीती कीर्तने ख्याती तेणे पावले उल्हास साई भक्तीचा दासगणूने विस्तारिला साचा वाढविला साई प्रेमरसाचा स्वानंदाचा सागर भक्त शिरोमणी चांदोरकर तयांचेही अत्यंत उपकार साई चरण भक्ती विस्तार कारण साचार हे मूळ दासगणूंचे इकडे येणे एका चांदोरकरांच्या कारणे जागोजाग तयांची कीर्तने साईंची भजने चालली पुणे नगर सोलापूर प्रांती पूर्वीच महाराजांची ख्याती परी या कोकणच्या लोकांप्रती लाविली भक्ती या दोघी मुंबई प्रांती जी साई भक्ती तियेचे मूळ या दोन व्यक्ती साई महाराज कृपामूर्ती तयांचे हाती प्रकटले श्री कौपीनेश्वर मंदिरी साई कृपेच्या कीर्तन गजरी हरिनामाच्या जय जयकारी उठली लहरी चोळ करा हरि कीर्तना बहुत येती श्रवणाच्या अनेक रीती कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हावभाव स्थिती कवना कोणा आवड गाण्यापुरती वाहवा बुवा काय हो गाती काय ते विठ्ठल नामी रंगती कथेत नाचती प्रेमाने कोणास पूर्वरंगी भक्ती कोणाची कथाभागी आसक्ती कोणास हरिदासी नकला रुचती आख्यानी प्रीती कोणास बुवा प्राकृतकी व्युत्पन्न
की पदपदार्थ बवर्थ संपन्न की केवळ उत्तर रंग प्रवीण कथा श्रवण ये परी ऐसे श्रोते बहुत असती परी श्रवणे जोडे श्रद्धा भक्ती ईश्वर वा संत चरणी प्रीती ही श्रोतृस्थिती दुर्मिळ श्रवण केले भाराभर परी अविद्येचे थरावर थर ते काय श्रवणाचे प्रत्यंतर व्यर्थ भाराभर श्रवणते न घडे जेणे निमळक्षाळण त्याते काय म्हणावे साबण न करी जे अविद्या निरसन ते काय श्रवण म्हणावे आधीच चोळकर श्रद्धाळू आला साई प्रेमाचा उमाळू मनात म्हणती बाबा कृपाळू करा सांभाळू दीनाचा बिचारा गरीब उमेदवार पोसू असमर्थ कुटुंब भार सरकार पदरी मिळावा शेर बाबांसी भार घातला नवस करीती कामुक जन होईल जरी अभीष्ट संपादन तरी घालू इच्छा भोजन करू ब्राह्मण संतर्पण श्रीमंतांचे नवस वचन म्हणती घालू सहस्र भोजन अथवा करू शतगोदान मन कामना तृप्त होता चोळकर आधीच निर्धन नवस करावया झाले मन आठवून श्री साईंचे चरण दीनवदन तो बोले बाबा गरिबीचा संसार नोकरीवर सारी मदार कायमचा व्हावया पगार परीक्षा पसार हो लागे परिश्रमांती केली तयारी पास होण्यावर भिस्त सारी ना तरी गाठीची भाकरी उमेदवारी जाईल झालो कृपेने पास जर होईन आपुले पायी सादर वाटीन नावाने खडी साखर हाची निर्धार पै माझा येणे परी नवस केला मना जोगा आनंद झाला नवस फेडाया विलंब लागला त्याग केला साखरेचा वाटेत गाठीस काही व्हावे रिक्त हस्ते कैसे जावे आजचे उद्यावर लोटावे दिवस कंठावे लागले ओलांडवेल नाणे घाट सह्याद्रीचा कडाही अफाट परी प्रापंचिका हा उंबरे घाट बहु दुर्घट ओलांडू नवसन फेडिता शिर्डीचा असेव्य पदार्थ साखरेचा चहाही बिन साखरेचा चोळकरांचा चालला जाता ऐसे काही दिवस आली वेळ गेले शिर्डीस फेडिला तै केलेला नवस आनंद मनास जाहला होताची साईंचे दर्शन चोळकर घालिती लोटांगण वंदोनिया बाबांचे चरण आल्हाद परिपूर्ण ते झाले मन करूनिया निर्मळ वाटिती साखर अर्पिती श्रीफळ म्हणती आजी मनोरथ सकळ झाले सफळ की माझे आनंदले साई दर्शने सुख जाहले संभाषणे होते चोळकर जोगांचे चिपाहुणे आले जाणे जोगांकडे जोग उठले पाहुणे निघाले बाबा जोगांस वदते झाले पाजी यास चहाचे प्याले भले भरले साखरेचे खुणेची अक्षरे पडता कानी चोळकर चमत्कारले मनी आनंदाश्रू आले नयनी माथा चरणी ठेविला कौतुक वाटले जोगांना त्याहून द्विगुण चोळकरांना कारण ठावे तयांचे त्यांना पटल्या खुणा मनाच्या चहा नाही बाबांस ठावा ये क्षणीच का आठवावा चोळकरांचा विश्वास पटावा ठसा उमटावा भक्तीचा इतक्यात पुरता दिला इशारा की पावली वाचा दत्त शर्करा तुझ्या त्यागाचा नेमही पुरा चोळकरा झालासे नवस वेळचे तुझे चित्त दीर्घसूत्रतेचे प्रायश्चित्त हे जरी तुझे ठेवणे गुप्त ते मज समस्त कळले गा
तुम्ही कोणी कुठेही असा भावे मज पुढे पसरिता पसा मी तुमचिया भावा सरिसा रात्रंदिसा उभाच माझा देह जरी इकडे तुम्ही साता समुद्रा पलीकडे तुम्ही काहीही करा तिकडे जाणीव मज तात्काळ कुठेही जा दुनियेवर मी तो तुम्हा बरोबर तुम्हा हृदयीच माझे घर अंतर्यामी तुमचे मी ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी तयासी नमा नित्य तुम्ही भूतमात्राच्याही अंतर्यामी तोच तो मी वर्ततो यास्तव तुम्हास जो जो भेटे घरी दारी अथवा वाटे ते ते ठाई मीच रहाटे मीच तिष्ठे त्या माझी कीड मुंगी जलचर खेचर प्राणीमात्र श्वान शूकर अवघ्या ठाई मीच निरंतर भरलो साचार सर्वत्र मजशी धरू नका अंतर तुम्ही आम्ही निरंतर ऐसे मज जो जाणील नर भाग्य थोर तयाचे दिसाया हे वार्ता तोकडी परी गुणाने बहुचोखडी किती त्या चोळकरा गोडी दिधली जोडी भक्तीची होते जे जे तया अंतरी ते ते बाबांनी येणे परी दाविले तयासी प्रत्यंतरी काय कुसरी संतांची बोलची बाबांचे अनमोल भक्त हृदयी शिरती सखोल प्रेमाचे मळ्यास आणीती ओल भक्तीस डोल दाविती चातक तृष्णेच्या परिहारा मेघ सदयता वर्षे धारा परिणामी निवे अखिल धरा तेच तऱ्हा हे झाली चोळकर बिचारा कोठील कोण निमित्तास दास गणूंचे कीर्तन नवस करावया झाले मन बाबाही प्रसन्न जाहले तेणेच हा चमत्कार कळले संतांचे अंतर उपदेशार्थ बाबा तत्पर ऐसे अवसर आणीत चोळकरांचे केवळ निमित्त सकळ भक्तांचे साधावयाहित अकळ बाबांची कळानित विलोकितची राहावे ऐसीच आणिक कला वर्णून मग हा अध्याय करू पूर्ण कैसा एके केला प्रश्न कैसे तन्निरसन बाबांनी एकदा बाबा मशिदीत असता आपुले आसनी स्थित भक्त एक सन्मुख बैसत ऐके चुकचुकत पाल एक पल्ली पतन पल्ली वचन पुढील भविष्यार्थाचे सूचन सहज बाबांसी करी प्रश्न जिज्ञासा संपन्न होऊनी बाबा ही पाठीसी भिंतीवरी किमर्थ हो पाल चुकचुक करी काय असावे तियेचे अंतरी अशुभकारी नाही ना तयास बाबा झाले वदते पालीस आले आनंद भरते की औरंगाबादेहून येते बहीण येथे भेटावया आधी पालतो जीव काय तिला कैचा बाप माय कैची बहीण कैचा भाय संसार व्यवसाय काय तिये म्हणून बाबा हे काहीतरी बोलिले विनोदे प्रत्युत्तरी ऐसे मानून या अंतरी स्वस्थ क्षणभरी बैसला इतुक्यात औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून आला घ्यावया बाबांचे दर्शन बाबा ताई स्नान करीत तयास जाणे होते पुढे चंदी वाचून चालेना घोडे हरभरे विकत घ्यावया थोडे बाजाराकडे निघाला पालीचा प्रश्न विचारणारा साश्चर्य पाहे नव सौदागरा इतुक्यात त्याने खाकेचा तो बरा झटकला कचरा झाडावया उपडा आपटताच क्षितीवर पाल एक पडली बाहेर घाबऱ्या घाबऱ्या धावली सरसर नजरे समोर सकळांच्या प्रश्न पुसत्या बाबा वदती
आता लक्ष ठेवी तिजवरती पालीची त्या बहीण हीच ती पहा चमत्कृती तियेची ती जी तेथून निघाली तडक ताई करीत होतीच चुकचुक धरून या त्या आवाजावर रोख चमकत ठुमकत चालली बहिणी बहिणींची ती गाठ बहुता दिसी झाली भेट चुंबिती मुख आलिंगिती दाट प्रेमाचा थाट अनुपम एकमेकीस घालीत गिरक्या आनंदाने मारीत भिरक्या गेल्या उभ्या आडव्या तिरक्या स्वच्छंद फिरक्या मारीत कोठे ते औरंगाबाद शहर कोठे शिर्डी काय हा प्रकार कैसा यावा अवचित हा स्वार पालही बरोबर तयाच्या असेल पाल औरंगाबादी असेल शिरलेली तोबऱ्यामधी परी त्या प्रश्नोत्तरा संबंधी कैसी ही संधी पातली पाल काय चुकचुकावी प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी अर्थोपपत्ती काय कथावी प्रचिती यावी तात्काळ ऐसा हा योग अप्रतिम विनोदावर सार्वत्रिक प्रेम संत साधन योजूनी अनुपम भक्तक्षेम वाढविती पहा हा येथे जिज्ञासू नसता अथवा कोणीही न प्रश्न पुसता कैसा साईंचा महिमा समजता कोणास कळता हा अर्थ अनेक वेळी शब्द करिता अनेक पाली ठाव्या समजता कोण पुसे त्या शब्दांच्या अर्था अथवा वार्ता तयांची सारांश हा जगाचा खेळ सूत्रे गुप्त आणि अकळ कोणास व्हावी तरीही अटकळ आश्चर्य सकळ करितात उलट या पाली शब्द करिता दर्शविती की अनर्थ सूचकता कृष्ण कृष्ण वाचे म्हणता टळते अनर्थता जनवदती असे ना का कैसी ही व्युत्पत्ती परंतु ही काय चमत्कृती भक्त जडवावया निजपदाप्रती उत्तम ही युक्ती बाबांची वाचील जो हा अध्याय आदरी अथवा नेमाने आवर्तन करी तयाचे संकट गुरुराय निवारी खूण अंतरी दृढ बांधा अनन्य भावे चरणी माथा जो जो वाही तयासी तत्वता त्राता पाता अभयदाता करता हरता तो एक अंतर मानू नका येथ ऐसाच आहे हा साईनाथ निजानुभवाचा गुह्य भावार्थ भक्त कल्याणार्थ मी कथितो जगी संपूर्ण मीची एक दुजे न मजविण काही आणिक नाही केवळ हाची लोक अखिल त्रैलोक्य मीची मी ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे तेथे भयाची वार्ताची नुरे निरभिमाने निरहंकारे चिन्मात्र सारे भरले जा हे माडपंत साईसी शरण सोडून येणे क्षण एक चरण की त्यात आहे संसार तरण गोड निरूपण अवधारा पुढील अध्यायी प्रसंग सुंदर निर्माण करीतील साई गुरुवर ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर चिटकी वारी जन मागे कोणी एक लोभी जन पुसेल साईंसी ब्रह्मज्ञान ते तयाचेच खिशातून देतील काढून महाराज श्रोती परिसता हे कथानक दिसून येईल बाबांचे कौतुक लोभ सुटल्या वाचून निष्टंक ब्रह्म निशंक अप्राप्य कोण तयाचा अधिकारी त्याचा कोणीही विचार न करी कोणा ते प्राप्त कैशिया परी तेही विवरतील महाराज मी तो तयांचा दासानुदास पदर पसरितो करितो आस की हा साई प्रेमविलास अति उल्हासे परिसाजी चित्तही होईल प्रसन्न
लाधेल चैतन्य समाधान म्हणवून श्रोता द्यावे अवधान संत महिमान कळेल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चोळकर शर्कराख्यानं नाम पंचदशोऽध्यायः सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। राजाधिराज चक्रवर्ती शांति सिंहासनस्थमूर्ति नमो स्वानंद साम्राज्यपति अनन्यगति गुरुराज अभेद भक्ति सहज स्थिति उभय भागी चवर्यावारिति स्वानुभूति सद्यः प्रतीति जया विजिति अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थिति वेत्रधारी शांति संवित्ति षडरी माया मोहवृत्ती जेथेन तगती क्षणभरी कायया सभेचा थाट 4 6 18 भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निदिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेज धार कराया त्या ज्ञान खड्गाचा प्रहार पाहोनी ज्याचा उद्यत कर कापे थरथर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ धरिली सकाया उद्धराया दीनजना गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पुरवोनी तयाने केलेला पण पटविली खूण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पुरवी तत्काम शिष्यांचाच सेवा काम पुरवोनी निष्काम तो करी भावे अर्पिता फूलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता साभिमान फिरविल मान जागीच सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परी ते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणतपणाचे पांघरुण घेऊन अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्मसायुज्य पावे इतर सर्व साधनी ठकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेथ लव चतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे शिष्ये काय कीजे स्वये सद्गुरुसीच लावणे सोये शिष्यास न ठावे निज अपाय नकळत उपाय गुरु करी गुरुपरीस आणिक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरण्याचा परम शरण्य शरण अनन्य होऊ त्या उपमू जाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तूसी परमाश्चर्येसी निज भक्ता तुळू जाता कल्पतरूसी तो पुरवी कल्पितार्थासी
देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनू कामिले पुरवी गुरुधेनूची तीहून थोरवी अचिंत्यदानी ऐसी ही पदवी कोण मिरवी तिजवीण आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणितले गताध्यायांती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करीती तृप्तता कैसे उपदेशिती निजभक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्र संतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा ऐसाची एक भक्त भावार्थी परी निमग्न धनसंचयार्थी ऐकूनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली घरी उदंड संतती संपत्ती दास दासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयांची नाही आपुल्यास दुजी वाण आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी जाहल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र म्हणे सोपे नाही ब्रह्म जाणणे ते तुझ समलोभिया भेणे प्रकट होणे दुर्घट द्रव्यदारा सुता परती थावीन जया सुखोत्पत्ती तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती कैची विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मान न देती तै रिकाम टेकडे उगाच बैसती सूत कातिती ब्रह्माचे तैसी ही तुझी ब्रह्मजिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा कोणी न हा तुझा धिवसा पुरविल ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनी ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी परत भाड्याचा टांगा करोनी साई चरणी पातला घेतले साईंचे दर्शन केले तया पायी नमन